जय महाराष्ट्र. नमस्कार. पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज आपण आलो जुचंद्र स्टेशनच्या इथे. जुचंद्र फाटक येथे आपण आलो आहे. आपण पाहू शकता रेल्वेचं जे काम चालू आहे. पाहू शकता हा कॉलम एक टाकलेला आहे. अजून 2 कॉलम टाकायचे. 2 कॉलम अजून टाकायचे आहे. दाखवतो तुम्हाला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा एक कॉलम आहे. आणि हा दुसरा कॉलम. अशा प्रकारे 2 कॉलम आहे. ते 2 कॉलम टाकायचे आहेत. ते लवकर रेल्वेवाल्याने टाकून घ्यायला पाहिजे. सेंट्रल रेल्वेचं काम आहे जे ब्रिजचं. कारण त्या कॉलममुळे PWDचं काम अडलेलं आहे. या 2 कॉलम न टाकल्या गेल्यामुळे PWDचं काम तर अडलेलं आहे. त्याच्यामुळे आपला ब्रिज लवकर चालू होत नाही आहे. रेल्वेवाल्यांना विनंती आहे सेंट्रल रेल्वेला की 2 कॉलम जे आहेत ते पटकन टाकून घ्या. कारण एकदा हा ब्रिज चालू झाला तर टेन्शन राहणार नाही. पाहू शकता PWDचं काम आहे आणि हे रेल्वेवाल्यांचं काम आहे. सेंट्रल रेल्वेचं असे कॉलम टाकायचे आहे. ते लवकर झालं पाहिजे काम. हे 2 कॉलम जे आहेत ना हे कधी टाकून होणार. हे जे 2 कॉलम आहेत आता हे आणि ते कधी पण टाकून होणार. आता असे जे आहेत ना हा एक कॉलम आहे. हा एक कॉलम आणि हा कॉलम आहे म्हणजे आपलं रेल्वेचं. मी पत्रकार राणे. हे 2 कॉलम ना ॲज पर वर्क आता चालू आहे. हां तर याचं जेमतेम याला कम्प्लीट व्हायला 2 ते 3-4 महिने लागतील. आणि त्याच्यानंतर मग याची जी डिझाईन आहे ती डिझाईन रिवाईज होते ॲज पर रेल्वेच्या गायडन्सनुसार. त्याच्यानंतर याचं काम स्टील गर्डरमध्ये याचं काम नंतर स्टार्ट होणार आहे. कारण आपल्या कामामुळे PWDचं काम राहिलेलं आहे. हां, PWDचं काम राहिलेलं आहे. त्यांचं कंप्लीट झालेलं आहे. नाही तर त्यांचं कधीच झालं. इन प्रोग्रेसमध्ये आहे. फक्त डिझायनिंग आणि DFC लाईन यांच्यासोबत जे काही चर्चा वगैरे चालू आहे त्या बेसवर काम चालू आहे. रेल्वे काम चालू आहे पण ते कसं रेल्वेचं काम आहे. ब्लॉक वगैरे सँक्शन या गोष्टी सगळं वेळ लागते. त्या हिशोबाने काम चालू आहे. चालेल. आभार.